अबीर ए अगं आई खूप वेळ झाला तिला झोपत होतो बघ, पण ती झोपतच नसते. शेवटी तू जी मला गोष्ट सांगितली होतीस ना, राजा राणीची आणि त्या चेटकिनीची, ती तिला सांगितली. मग ती झोपी गेली बघ. बरं आहे तिच्यासाठी पाणी आणून ठेवलंस ना तू? तर अबीर एक विचारू का? विचार ना. मगाशी तुम्ही काय ते खेळत होतात ना, स्टोन पेपर सीझर, तेव्हा मुद्दा मारलास ना? छे आई, असं काय नसतं बघ. मी कशाला मुद्दा मारेल, खूप भारी खेळत असते ती. आई आहे मी तुझी, तुझ्या मनातलं सगळं कळतं मला. सांग ना, मुद्दा मारलास ना? हो आई, मुद्दा मारला असतो बघ मी. पण आई, तू ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला असतस ना ग. कशी जिंकल्यावर कशी हसत होती ती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला मनापासून बरं वाटलं असतं बघ. आणि तसंही ती जिंकली काय आणि मी जिंकलो काय, आम्ही दोघे एकाच टीम मध्ये असतो ना ग. म्हणजे तिच्या आनंदासाठी तू मुद्दा मारलास, काही करू शकतोस तिच्यासाठी. अगं आई, एका भावाचं हेच तर काम असतं ना, आपल्या बहिणीला हसत खेळत आणि खुश ठेवायचं. होती रे तुलाही एक बहीण, कदाचित तिचीच कमी भरून काढण्यासाठी देवाने या ओवीला आज आपल्या आयुष्यात आणले.